नमस्कार मित्रांनो. तर मे 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तब्बल 5,54,34,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चला तर मग या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणाला मदत मिळणार आहे, किती निधी मंजूर झाला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर हा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने 5 ऑगस्ट 2026 रोजी जारी केला आहे. तर आता या GR मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निधी. मे 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ₹5,54,34,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही मदत शासनाने निश्चित केलेल्या दर आणि निकषांनुसार देण्यात येणार आहे. आता पाहूया कोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर नागपूर विभागातील गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात 204 बाधित शेतकरी असून बाधित क्षेत्र 103.79 हेक्टर आहे. यासाठी 17.85 लाख रुपये निधी आहे. तर भंडारा जिल्ह्यात 6,646 बाधित शेतकरी असून बाधित क्षेत्र 2,215.85 हेक्टर आहे. यासाठी 376.90 लाख रुपये निधी आहे. म्हणजेच नागपूर विभागासाठी एकूण 6,850 शेतकरी, 2,319.64 हेक्टर बाधित क्षेत्र आणि 394.75 लाख रुपये निधी मंजूर आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 171 बाधित शेतकरी, 76.99 हेक्टर क्षेत्र आणि 14.83 लाख रुपये निधी. नंतर जालना जिल्हा 383 बाधित शेतकरी, 250.43 हेक्टर क्षेत्र आणि 55.61 लाख रुपये निधी. नंतर परभणी जिल्हा 248 बाधित शेतकरी, 159.65 हेक्टर क्षेत्र आणि 35.92 लाख रुपये निधी. नंतर बीड जिल्हा 385 बाधित शेतकरी, 239.47 हेक्टर क्षेत्र आणि 53.23 लाख रुपये निधी. या चारही जिल्ह्यांचा मिळून छत्रपती संभाजीनगर विभागाचा एकूण आकडा पाहिला तर 1,187 बाधित शेतकरी, 726.54 हेक्टर बाधित क्षेत्र आणि 159.59 लाख रुपये निधी मंजूर आहे. आणि नागपूर विभाग व छत्रपती संभाजीनगर विभाग मिळून एकूण 8,037 बाधित शेतकरी, 3,046.18 हेक्टर बाधित क्षेत्र आणि ₹554.34 लाख म्हणजेच ₹5,54,34,00,000 निधी मंजूर करण्यात आला आहे. तर आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या निधीचे वाटप DBT पोर्टलद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून संगणकीय प्रणालीवर भरण्याची कार्यवाही संबंधित अधिकाऱ्यांनी करायची आहे. मात्र या मदतीबाबत एक महत्त्वाची अट आहे. एका हंगामात शेती पिकांच्या नुकसानीसाठी विहित दरानुसार एक वेळेसच मदत देण्यात येते. त्यामुळे यापूर्वी त्याच चालू हंगामातील शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत मिळाली असल्यास त्याच नुकसानीसाठी पुन्हा निधीचा समावेश होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही लाभार्थ्याला दुबार मदत मिळणार नाही याची तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने काळजी घ्यायची आहे. शासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्देश दिला आहे. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करायचा आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात किंवा इतर कोणत्याही वसुलीसाठी वळता करू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँकांना आवश्यक सूचना द्यायच्या आहेत. तर म्हणून या GR मधून थोडक्यात काय समोर येते, तर मे 2026 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 8,037 शेतकऱ्यांसाठी ₹5,54,34,00,000 निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये गडचिरोली, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. मदत शासनाच्या निश्चित दर व निकषांनुसार दिली जाणार असून DBT पोर्टलच्या माध्यमातून
लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्याचे निर्देश आहेत. महत्त्वाचे म्हणजे निधी प्रत्यक्ष खात्यात कधी जमा होईल याची विशिष्ट तारीख या शासन निर्णयात दिलेली नाही. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून किंवा अधिकृत जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या लाभार्थी यादीकडे लक्ष ठेवावे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.